नमस्कार. कॅटलिस्टवरती आतापर्यंत आयोगाने 5-6 प्रश्न विचारले ते आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. कॅटलिस्ट म्हणजे काय? कॅटलिस्ट म्हणजे असा पदार्थ जो रिएक्शनचा दर वाढवतो. आता बऱ्याचशा रासायनिक अभिक्रिया या खूप स्लो असतात. काहींना भरपूर तास लागतात, तर काहींना भरपूर दिवस लागतात, तर काहींना भरपूर वर्ष लागते. जर का एखादी असा पदार्थ आपण वापरला वर्षानुवर्ष, म्हणजे एखादा रिएक्शन व्हायला वर्ष लागत असेल, जर का तो पदार्थ वापरला ते 1-2 तासामध्ये जर का होत असेल, तर अशा पदार्थांना आपण कॅटलिस्ट असं म्हणत असतो, जो रिएक्शनचा दर वाढवतो. एक सोपं उदाहरण घेऊन तुम्हाला सांगतो. या फोटोमध्ये बघा, ही मुलगी आहे. ह्या मुलीला एका ठिकाणी जायचं आहे जे 50 किलोमीटर दूर आहे. हे जर का चालत चालत गेली ही मुलगी, तर भरपूर वेळ लागेल, पूर्ण दिवस जाईल आणि खूप वेळ लागेल तिला त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी. परंतु जर का हिला बस मिळाली तर ही बस त्या ठिकाणी तिला 2 तासामध्ये पोहोचून देईल. म्हणजे बस एक प्रकारे कॅटलिस्ट आहे या ठिकाणी. ज्या प्रकारे आपलं शिक्षण, एखादी टॉपिक समजून घ्यायचा असेल, पुस्तकामध्ये जर का आपण वाचला तर आपल्याला स्वतःहून समजायला वेळ लागतो. परंतु जर का एका दुसऱ्याने जर का आपल्याला समजून सांगितलं, ज्याला माहिती आहे, जसं आपले शिक्षक लोक, त्यांना तो टॉपिक माहिती असतो, तर त्याच्यामुळे ते चांगल्या प्रकारे समजून सांगतात. तर एका टॉपिकला समजायला पटकन होऊन जाते, म्हणजे 5 मिनिटांमध्ये तो टॉपिक समजून जाईल. पण तो स्वतःहून जर का वाचायला गेलं तर भरपूर वेळ लागेल. तर एक प्रकारे इथे शिक्षक काय आहे? कॅटलिस्ट आहे, नाही का? तर अशाच प्रकारे केमिकल रिएक्शन मध्ये सुद्धा कॅटलिस्ट वापर केला जातो भरपूर प्रमाणामध्ये. आणि कोणकोणते कॅटलिस्ट वापरतात आपण उदाहरणं पण आपण पाहू. काही उदाहरणांची तर डायरेक्ट आयोगाने क्वेश्चन पण बनवले आणि आपल्याला परीक्षेमध्ये पण पाहायला मिळालेली, तर ते पण आपण क्वेश्चन पाहणार आहोत. ठीक आहे, पहा. कॅटलिस्ट म्हणजे काय? आता जे काय आहे ते मी तुम्हाला सगळं थोडक्यात समजून सांगितलं. आता मी तुम्हाला वाचून दाखवतो. उत्प्रेरके, कॅटलिस्ट हे असं रसायन असते जे रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवतं किंवा कमी पण करतं. एखादी रिएक्शन खूप स्पीडमध्ये होते, तर एवढ्या स्पीडमध्ये नाही पाहिजे, आपल्याला कंट्रोलमध्ये पण राहिली पाहिजे. तर अशा वेळेस असे पण काही कॅटलिस्ट आहे ज्यांचा वापर आपण ती रिएक्शन त्याची स्पीड कमी करण्यासाठी पण त्याचा वापर करू शकतो. ठीक आहे, म्हणजे वेग वाढवण्यासाठी सुद्धा आणि वेग कमी करण्यासाठी सुद्धा. परंतु मेजॉरिटी म्हणजे बऱ्याचदा आपण जास्त करून या कामासाठी त्याचा वापर करतो, वेग वाढवण्यासाठी. ठीक आहे, तर कॅटलिस्ट म्हणजे असं रसायन जो रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढवतो किंवा कमी पण करतो, पण स्वतः अभिक्रियेमध्ये बदलत नाही. स्वतः तो डायरेक्टली त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाही, फक्त तो त्यांना मदत करतो. ज्या प्रकारे एक उदाहरण, जसं लग्नाचं उदाहरण मी याच्या आधी पण दिलेलं होतं. म्हणजे मुलगा आणि मुलगी या दोघांचं जर का लग्न जोडून द्यायचं असेल, माहित नसते ना कोणकोणती स्थळं आहेत, तर एक मध्यस्थी असतो कोणीतरी. तो मुलाकडच्यांना भरपूर मुलींची स्थळं दाखवतो, त्याच प्रकारे मुलीकडच्यांना भरपूर मुलांची स्थळं दाखवतो. ठीक आहे, एक प्रकारे ही जी रिएक्शन आहे ती एकदम स्पीड आणते त्या रिएक्शनला. त्याच प्रकारे, परंतु स्वतः इन्व्हॉल्व्ह होतो का? तो नाही, फक्त त्या दोघांना एकत्र आणून देण्याचं काम करत असतो. तर कॅटलिस्ट सुद्धा अशाच प्रकारचे असतात. म्हणजेच काय, तर अभिक्रिया पूर्ण झाल्यावरती उत्प्रेरक जशाच तसे राहते आणि तेच उत्प्रेरक आपण परत वापरू शकतो. ज्या प्रकारे मगाशींच्या एक्झाम्पलमध्ये जी मुलगी आहे, तिला एका ठिकाणी जायचं होतं, तर त्यासाठी तिने गाडीचा वापर केला. परंतु ती गाडी काय झाली का? मग तिथे जाऊन नष्ट झाली कधी गाडी? नाही, त्याच गाडीचा वापर आणखी दुसऱ्या ठिकाणी पण होऊ शकतो. ती कॅटलिस्ट आहे. तर कॅटलिस्ट असे असतात जे फक्त रिएक्शन होण्यासाठी मदत करतात आणि परत जशाच तशा आपल्या स्थितीमध्ये येतात. ठीक आहे, आणि परत त्याच कॅटलिस्टला आपण परत दुसऱ्या रिएक्शनसाठी वापरू शकतो. ठीक आहे, तर उत्प्रेरके जे असतात ते त्याच स्वरूपामध्ये राहतात, रासायनिक गुणधर्म बदलत नाही त्यांचे. रासायनिक अभिक्रिया होण्यासाठी काही ऊर्जा लागत असते. ठीक आहे, तर त्याला सक्रियण ऊर्जा असं म्हणत असतात. कोणतेही, आता जसं हिवाळ्यामध्ये आपली 2 व्हीलर डायरेक्ट सुरू होत नाही, त्याला वेळ लागतो, भरपूर किक मारावे लागतात गरम होण्यासाठी इंजन. म्हणजे त्याची ऍक्टिव्हेशन एनर्जी, म्हणजे त्याला ऍक्टिव्ह होण्यासाठी वेळ लागतोय, त्याला काहीतरी ऍक्टिव्हेशन एनर्जी आहे, तेवढी ती गरम झालं इंजन, त्याच्यानंतर मग ती सुरू होते. त्याच प्रकारे कोणतीही रिएक्शन असू द्या, तिला सुरू होण्यासाठी काहीतरी ऍक्टिव्हेशन एनर्जी लागते. ही जर का ऍक्टिव्हेशन एनर्जी जास्त असेल तर तिला जास्त वेळ लागणार सुरू व्हायसाठी. जर का ती कमी असेल ऍक्टिव्हेशन एनर्जी, म्हणजे सक्रिय ऊर्जा जर का कमी असेल, तर ती पटकन सुरू होणार. ठीक आहे, आपल्याला आपली रिएक्शन पटकन करायची आहे, तर मग ही सक्रिय ऊर्जा कमी असली पाहिजे आपल्यासाठी. तर हाच एक चांगला पॉइंट राहील. मग हे जी कॅटलिस्ट असतात हे काय करतात, ही जी सक्रिय ऊर्जा आहे, ऍक्टिव्हेशन एनर्जी, ही कमी करतात, जेणेकरून ही रिएक्शन पटकन होईल. ठीक आहे, तर उत्प्रेरकाचे एकदम महत्वाचे कार्य कोणते, तर हेच आहे की रासायनिक अभिक्रिया होण्यासाठी काही ऊर्जा लागत असते, त्याला सक्रिय ऊर्जा आपण म्हणत असतो. उत्प्रेरकी ही सक्रिय ऊर्जा कमी करतो, ज्यामुळे अभिक्रिया लवकर सुरू होते.
ठीक आहे. त्याच्यानंतर उत्प्रेरक अभिक्रियेतल्या रसायनांशी तात्पुरता बंध तयार करतात, म्हणजे तात्पुरती केमिकल बॉन्डिंग करतात ते, आणि त्याच्यानंतर मग दोघांना एकत्र करून मग ते आपल्या जागेवरती येतात. ठीक आहे. ज्यामुळे रसायनांना एकमेकांना लवकर अभिक्रिया करता येते आणि हा कॅटलिस्ट वेगळा येऊन बसतो. अभिक्रिया पूर्ण झाल्यानंतर उत्प्रेरक कॅटलिस्ट पुन्हा त्याच स्वरूपामध्ये मिळतं आणि तो पुन्हा वापरता येऊ शकतो. जैव उत्प्रेरके बायो कॅटलिस्ट त्याला आपण म्हणत असतो, जे आपल्या शरीरामध्ये असतात. ठीक आहे. आपलं अन्नपचन ही केमिकल रिॲक्शन आहे. भरपूर केमिकल रिॲक्शन होतात. मोठे मोठे जे फूड मॉलिक्यूल असतात त्यांचं रूपांतर सुक्रोज मध्ये, त्याच्यानंतर फ्रुक्टोज ग्लुकोज मध्ये रूपांतर होते. तर हे काही फिजिकल ऍक्टिव्हिटी सोबत केमिकल रिॲक्शन पण पाहिजे असतात. मग यासाठी काही एन्झाईम्स आपल्या शरीरामध्ये काम करत असतात, डायजेस्टिव्ह एन्झाईम्स. त्यांनाच आपण ह्याच एन्झाईम्सला आपण बायो कॅटलिस्ट असं म्हणत असतो, जैविक उत्प्रेरके. ठीक आहे. याला एन्झाईम्स असेही म्हणतात, जे सजीवांमधील रासायनिक अभिक्रियांना गती देते. मानवामध्ये असं शारीरिक पचन क्रियामध्ये एन्झाईम्सचा वापर केला जातो. त्याच प्रकारे डीएनए निर्मितीमध्ये पण बऱ्याचशा एन्झाईम्सचा वापर होतो आपल्या शरीरामध्ये. ठीक आहे. ही झाली थोडक्यात माहिती. त्याच्यानंतर आपण उदाहरणं पण पाहू, जसं प्लॅटिनम हा एक कॅटलिस्ट आहे, ज्याचा वापर पेट्रोलियम शुद्धीकरणासाठी होतो. ठीक आहे. क्रूड ऑइल पासून पेट्रोल, डिझेल, केरोसिन हे काढण्यासाठी प्लॅटिनमचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होतो. त्याच प्रकारे जे आपले गाड्या असतात, गाड्यांमधून मोठ्या प्रमाणामध्ये इंजन मधून मोठ्या प्रमाणात प्रदूषित हवा बाहेर निघते. प्रदूषित कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड हे जे प्रदूषित पदार्थ हवा जे आहे ते आपल्या शुद्ध हवेमध्ये मिसळते. त्याचं प्रमाण कमी करण्यासाठी सुद्धा तिथे सुद्धा प्लॅटिनमचा वापर केला जातो. ठीक आहे. फिल्टर म्हणून निकेलचा वापर, हायड्रोजिनेशन. आता काय आहे हायड्रोजिनेशन? जसं डालडा तुम्ही पाहिला असणार. डालडा कशापासून बनते? तर वनस्पती तेलापासूनच बनते. वनस्पती तेल म्हणजे आता जसं वनस्पती तेल म्हणजे कसं, वनस्पतीपासून मिळालेल्या पदार्थापासून काढलेलं तेल. शेंगदाण्याचं तेल मिळते, जवसाचं तेल मिळते, सोयाबीनचं तेल मिळते. हे सगळे वनस्पती तेल आहेत. ठीक आहे. आता या वनस्पती तेलांमध्ये निकेलचा वापर केला जातो, जेणेकरून त्यांचं रूपांतर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन मध्ये करता येईल. सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, तर यालाच हायड्रोजिनेशन असं म्हणतात. आता याच्याबद्दल मी डिटेलमध्ये पुढे सांगणारच आहे. तर वनस्पती तेलापासून हे जे डालडा किंवा मार्गारीन जे आहेत त्याचं रूपांतर तेलाचं रूपांतर डालड्यामध्ये करण्यासाठी हे निकेल कॅटलिस्ट म्हणून वापरला जातो. ठीक आहे. रेनी निकेल, पर्टिक्युलरली रेनी निकेल असते. जिओलाइट हे सुद्धा पेट्रोलियम शुद्धीकरणासाठी, पाणी शुद्धीकरणासाठी, त्याच प्रकारे डिटर्जंट बनवण्यासाठी त्याचा वापर होतो. जिओलाइटचा. लोह याचा वापर अमोनिया बनवण्यासाठी, नायट्रोजन गॅस आणि हायड्रोजन गॅस या दोघांना एकत्र करून आपण अमोनिया बनवू शकतो. अमोनियाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. ठीक आहे. युरिया वगैरे जे खतं वगैरे असतात, आता शेतीमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात युरियाचा वापर होतो, कारण त्याच्यामुळेच उत्पादन वाढते. ठीक आहे. हे जे अमोनिया असतात हे कशापासून बनते? युरिया अमोनियापासून बनते. अमोनिया नायट्रोजन हायड्रोजन पासून बनते. इतर पण पदार्थांपासून बनते, पुढे सांगणारच मी तुम्हाला. परंतु ही रिॲक्शन करण्यासाठी आपल्याला लोखंड एक कॅटलिस्ट म्हणून आपल्याला पाहिजे असतो. त्यानंतर व्हॅनेडियम पेंटॉक्साइड. ठीक आहे. व्हॅनेडियम पेंटॉक्साइड याचा वापर कशा? सल्फ्युरिक ऍसिड बनवण्यासाठी. आता सल्फ्युरिक ऍसिड कशाला बनवावं लागते? हे ज्या काही बॅटऱ्या असतात, ह्या बॅटऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात बॅटऱ्या ह्या सल्फ्युरिक ऍसिडवर चालतात. जुन्या बॅटऱ्या ज्या होत्या ना, आता तर कॅडमियम निकेलच्या बॅटऱ्या आहेत, परंतु आधी ज्या बॅटऱ्या होत्या तर त्या या सल्फ्युरिक ऍसिडवरती चालायच्या. सल्फ्युरिक ऍसिड बॅटरीमध्ये वापर होतो, रंग बनवण्यासाठी, खतांमध्ये सुद्धा सल्फ्युरिक ऍसिडचा वापर होतो, H2SO4चा. तर हे सल्फ्युरिक ऍसिड बनवण्यासाठी व्हॅनेडियम पेंटॉक्साइड हा कॅटलिस्ट वापरला जातो. हे पाठ करायचं आहे का? काही महत्वाचे आहे, परंतु हे तुम्हाला माहित असलं पाहिजे की कोणते कॅटलिस्ट असतात, काय करत असतात ते. ठीक आहे. पेलेडियम, औषधी निर्मितीमध्ये पेलेडियमचा वापर होतो. त्याच्यानंतर सिल्वरचा वापर इथिलीन ऑक्साईड बनवण्यासाठी. इथिलीन ऑक्साईडचा वापर प्लास्टिक बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात होतो. तर ही इथिलीन ऑक्साईड कसं बनते? तर सिल्वरचा कॅटलिस्ट म्हणून वापर करतो. त्याच्यानंतर मग इथिलीन ऑक्साईड पटकन बनते आणि इथिलीन ऑक्साईडचा वापर मग प्लास्टिक उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात होतो. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. जे प्रश्न आलेले आहेत ते पण पाहू. बघा, मी तुम्हाला सांगितलं ना, डालड्यावरती प्रश्न PSI 2013 मध्ये आलेला काय होतं की वनस्पती तेलाचे क्षपन म्हणजे रिडक्शन करणे. जे तुम्हाला पुढे सांगणारच मी, रिडक्शन, ऑक्सिडेशन रिडक्शन काय आहे. वनस्पती तेलाचे क्षपन केले की त्यापासून वनस्पती तूप म्हणजे डालडा, सिंपल भाषेमध्ये डालडा मिळते.
या अभिक्रियेत कोणते उत्प्रेरक वापरले जाते? तर रेनी निकेल मी तुम्हाला आधी सांगितलं. आता हा डालडा, आपण डालडा नेहमी त्याला डालडा म्हणतो, परंतु ही कंपनी आहे, डालडाची नावाची कंपनी आहे. सर्वात पहिले तिने भारतामध्ये हे वनस्पती तूप हे पहिले आणलं होतं आणि नाव काय दिलं? डालडा कंपनीचं नाव होतं. त्याच्यामुळे आपण सरळ डालडा दिसलं लिहिलेलं म्हणून त्याला डालडाच म्हणून घेतो. ठीक आहे, आपल्याला ओळखीसाठी डालडा हा शब्द जास्त ओळखीचा आहे. वनस्पती तूप कधी ऐकलं नसणार आपण, पण डालडा ऐकलाय. असो, आता तुम्हाला याच्याबद्दल थोडक्यात एक गोष्ट सांगायची आहे, ती महत्वाची आहे. हा डालडा आरोग्यासाठी चांगला असतो का? वनस्पतीपासूनच बनलेला आहे तर चांगलाच असायला पाहिजे असं आपल्याला वाटते, परंतु नाही. बघा, तुम्हाला काही थोडं आतमध्ये जातो. कार्बन एकमेकांसोबत बॉन्ड बनवतात. ठीक आहे, तर कार्बन दुसऱ्या कार्बन सोबत बॉन्ड बनवला. ठीक आहे, आता ह्या कार्बनचा सिंगल बॉन्ड जर का असेल ना तर ते आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. सिंपल भाषेमध्ये एवढंच लक्षात असू द्या. कार्बन डबल बॉन्ड पण बनवतो, कार्बन ट्रिपल बॉन्ड पण बनवतो. ह्या दोघांना आपण अनसॅच्युरेटेड कार्बोहायड्रेट्स म्हणतो. कार्बोहायड्रेट्स कार्बन आणि हायड्रोजन बनलेले मॉलिक्युल. जसं आता इथे हायड्रोजन आहे, काहीच नाही लिहिलं म्हणजे इथे हायड्रोजन आहे. ठीक आहे, हा काय आहे? हायड्रोजन. याला आपण कार्बोहायड्रेट्स म्हणतो. जे कार्बन आणि हायड्रोजनने बनलेले असतात त्यांना आपण कार्बोहायड्रेट्स. आता इथे डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड हे अनसॅच्युरेटेड असंपृक्त हायड्रोकार्बन आहेत, जे आपल्या शरीरासाठी चांगलं आहे. परंतु सिंगल बॉन्डवाले जे असतात ते आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात. जे वनस्पती तेल असते हे डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्ड मध्ये असते, हे आपल्या शरीरासाठी चांगलं आहे वनस्पती तेल. परंतु आपण ह्या वनस्पती तेलाचं रूपांतर डालड्यामध्ये करतो, म्हणजे ह्या डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड तोडून हा सिंगल बॉन्ड करतो. सिंगल बॉन्ड म्हणजे हा डालडा आहे. आपल्या शरीरासाठी सिंगल बॉन्ड हा हानिकारक आहे, म्हणजे डालडा सुद्धा हानिकारक आहे. काही प्रमाणामध्ये तुम्ही डालडा वापरा, काही टेन्शन नाही, परंतु नेहमी जर का तुमच्या खाण्यामध्ये डालडा असेल तर मग हे चुकीचं आहे. डबल बॉन्डवाले जे आपलं तेल असते, आता आपण भरपूरदा समोसे वगैरे आपल्याला खूप आवडतात, समोसे, आलू बोंडे. हॉटेलवाले काय करतात? एकाच एक तेलामध्ये भरपूरदा तेल तळतात, म्हणजे त्याच एकाच एक तेलामध्ये समोसे भरपूरदा तळतात. आता समोसे शिजणे म्हणजे काय? हे कार्बनचे जे डबल बॉन्ड असतात, ट्रिपल बॉन्ड असतात, हे तुटतात, तेव्हा कुठे जाऊन ते शिजतात. ते आलू बोंडे किंवा समोसे शिजतात. परंतु याची पण लिमिट आहे ना. त्याच्यानंतर मग हे डबल बॉन्ड सगळे संपून जातात, ट्रिपल बॉन्ड सगळे संपून जातात. आता हे तेलाचं रूपांतर कोणतं? कार्बन सिंगल बॉन्डमध्ये झालं, म्हणजे हे तेल आता सॅच्युरेटेड झालेलं आहे, सॅच्युरेशन आलेलं आहे, तरी सुद्धा आपण त्याच्यातच चढतो. मग हे जे सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन असतात ते पण आपल्या शरीरामध्ये जातात त्या समोश्यासोबत, आणि मग हे आपल्याला आपल्या शरीरामधले कोलेस्ट्रॉलचं जे प्रमाण असते, लो डेन्सिटी लिपोप्रोटीन त्याला म्हणत असतो. बॅड कोलेस्ट्रॉल दोन प्रकारचं असतं, गुड आणि बॅड. हे बॅड कोलेस्ट्रॉल म्हणजे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन, हे आपल्या शरीरामध्ये गेलं, आपल्या रक्तामध्ये मिसळलं की ते ब्लॉक करतात. ज्या प्रकारे हे काय असतात, म्हणजे चिकट पदार्थ, तेल एकावरती एक जर का करत गेलं तर चिकटतात. त्याच प्रकारे आपल्या शरीरामध्ये जे रक्तवाहिन्या असतात, त्या रक्तवाहिन्यामध्ये हे जे बॅड कोलेस्ट्रॉल असतात ते एकमेकांना चिकटतात आणि ब्लॉक करतात आपल्या रक्तवाहिन्या. मग आपल्याला हार्ट अटॅक येईल किंवा हार्ट डिसीज तिथे तयार होतात. त्याच्यामुळे तळलेले पदार्थ किंवा हे जे सॅच्युरेटेड पदार्थ आहेत ते खायला नाही पाहिजे. आपण डालडा वगैरे कमी करायला पाहिजे, असं सांगायचं एक होतं. परंतु तुम्हाला थोडक्यामध्ये बाकी पण सांगितलेलं ठीक राहील, कारण याच्यावरती पण प्रश्न आलेले आहे. विचारलं काय आहे की आपल्याला कॅटलिस्ट कोणता वापरतो? तर निकेल वापरतो. पुढे बघा, इथे आणखी पण तुम्हाला काहीतरी लिहिलेलं आहे ते पण सांगतो. अॅनिमल घी म्हणजे जे तूप असतात, आपल्या प्राण्यांपासून मिळालेले जे तूप असतात, तर ते आरोग्यासाठी चांगलं आहे असं आपण म्हणतो, कारण त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड फॅट्सचं प्रमाण थोडं कमी असते. ठीक आहे, त्याच्यामुळे वनस्पती तुपापेक्षा जे प्राण्यांपासून मिळालेलं तूप आहे, दुधापासून मिळालेलं जे तूप आहे, तर ते आरोग्याच्या दृष्टीने थोडं चांगलं आहे याच्यापेक्षा. ठीक आहे, बघा प्रश्न STR 2012 मध्ये आलेला प्रश्न काय आहे? जो पदार्थ रासायनिक अभिक्रियेत म्हणजे केमिकल रिएक्शन मध्ये प्रत्यक्ष भाग घेत नाही, पण त्याच्या केवळ उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा वेग वाढतो, त्याला काय म्हणतो आपण? कॅटलिस्ट म्हणतो. म्हणजे रिएक्शन म्हणजे कॅटलिस्ट जे असतात ना, हे रिएक्शन मध्ये भाग कसे घेतात? इनडायरेक्टली भाग घेतात. ठीक आहे, दोन पदार्थांना एकमेकांसोबत रिएक्शन करण्यासाठी तो मदत करतो. ठीक आहे, स्वतःहून भाग घेत नाही, तो फक्त इनडायरेक्टली भाग घेतो. त्याला आपण काय म्हणतो? कॅटलिस्ट म्हणतो. उत्प्रेरक म्हणजे कॅटलिस्ट रासायनिक अभिक्रियेचा वेग या परिस्थितीमध्ये वाढवतो. कोणत्या परिस्थितीमध्ये वाढवतो? जेव्हा उत्प्रेरकाची संयोजना बदलते, म्हणजे कॉन्सन्ट्रेशन बदलते. म्हणजे कॅटलिस्टचं कॉन्सन्ट्रेशन बदललं की परिस्थिती म्हणजे त्याचा अभिक्रियेचा वेग वाढतो असं म्हणतो. नाही, चुकीचं आहे.
कॅटलिस्टचं प्रमाण वाढवलं त्याच्यानंतर वेग वाढतो असं नाही. जेव्हा रासायनिक अभिक्रियेची सक्रियण ऊर्जा वाढते, सक्रियण ऊर्जा म्हणजे ऍक्टिव्हेशन एनर्जी, मी तुम्हाला सांगितलं ऍक्टिव्हेशन एनर्जी जर का जास्त असेल तर रिएक्शन सुरू व्हायला वेळ लागेल ना. ऍक्टिव्हेशन एनर्जी जर का कमी असेल तर रिएक्शन पटकन सुरू होईल. कॅटलिस्ट काय करतो, हा ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी करतो जेणेकरून रिएक्शन पटकन सुरू होईल. तर म्हणून इथे काय लिहिलं, जेव्हा रासायनिक अभिक्रियेचं सक्रियण ऊर्जा वाढते, हे चुकीचं आहे. जेव्हा रासायनिक अभिक्रियेची सक्रियण ऊर्जा कमी होते तेव्हा कॅटलिस्ट अभिक्रियेचा दर वाढवतो. म्हणजे तिसरा नंबरचं ऑप्शन आपलं बरोबर आहे. ठीक आहे. ग्रुप सी 2019 मध्ये आलेला प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान उत्प्रेरकासाठी योग्य नाही, म्हणजे चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे. उत्प्रेरक ऍक्टिव्हेशन ऊर्जा कमी करते, अगदी बरोबर आहे, म्हणून तर मग त्या रिएक्शनचा वेग वाढतो. उत्प्रेरक अभिक्रिया समतोल स्थितीत पोहोचवण्यासाठी लागणारा वेळ कमी करतो, बरोबर आहे, म्हणजे स्पीड वाढवतो. वेळ कमी करतो म्हणजे स्पीड वाढवतो, हे पण बरोबर आहे. उत्प्रेरक अभिक्रियेत भाग घेतो आणि वेग वाढवतो, हे पण बरोबर आहे. आता तुम्ही म्हणाल की मागच्या याच्यामध्ये तर तिथे लिहिलेलं होतं की अभिक्रियेमध्ये भाग घेत नाही, तो इनडायरेक्टली भाग घेतो, डायरेक्टली भाग घेत नाही, त्याच्यामुळे तिथे भाग घेत नाही, इथे भाग घेत आहे म्हणजे हे चुकीचं आहे असं नका समजू ते, हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर अभिकारक उत्पादन, अभिकारक म्हणजे रिएक्टंट्स, उत्पादने म्हणजे प्रोडक्ट्स आणि उत्प्रेरके म्हणजे कॅटलिस्ट, हे नेहमी समप्रवस्थेत असतात, म्हणजे नेहमी एकाच कॉन्सन्ट्रेशन मध्ये असतात. हे बरोबर आहे का? नाही. अभिकारकांचं रूपांतर, जे अभिकारके असतात कॅटलिस्ट, यांचं रूपांतर कशामध्ये होते? उत्पादनांमध्ये होते. मग अभिकारकांचं प्रमाण जर का कमी झालं म्हणजे एक प्रकारे उत्पादनांचं प्रमाण वाढत आहे, हे सारखे राहणार का? नाही. रिएक्शन सुरू होण्याआधी अभिकारके 100% असते आणि उत्पादने 0 असते, परंतु जसजशी रिएक्शन कमी म्हणजे समोर समोर जात जाते तसं अभिकारकांचं प्रमाण कमी कमी होत जाते आणि उत्पादन वाढत वाढत जाते. मग शेवटी सर्वात शेवटी रिएक्शन संपली की उत्पादन 100% होऊन जाते आणि अभिकारके पूर्णपणे संपून जातात, हे 0 होऊन जातात. म्हणजे अभिकारके उत्पादने हे एका लेवल म्हणजे कॉन्स्टंट नसतात, म्हणजे हे एक प्रकारे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन समान नसते. ठीक आहे, म्हणजे हे चुकीचं आहे. म्हणजे आपलं ऑप्शन कोणतं असणार? चौथं बरोबर असणार. चुकीचं ऑप्शन आपल्याला निवडायचं होतं. त्याच्यानंतर बघा, ग्रुप बी 2024 मध्ये आलेला प्रश्न पहा की रासायनिक उद्योगांमध्ये जिओलाइटचा वापर होतो. हा जिओलाइट काय आहे? तर हा उत्प्रेरक आहे, कॅटलिस्ट आहे. आताच आपण पाहिलेला आहे, एक्झाम्पल मध्ये पाहिलेलं होतं. बघा, तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो वाटलंस. हे बघा, जिओलाइटचा वापर पेट्रोलियम शुद्धीकरण, पाणी शुद्धीकरण, डिटर्जंट बनवणे या सगळ्यांमध्ये हे सगळे इंडस्ट्रियल प्रोडक्ट आहेत. ठीक आहे, हे इंडस्ट्रियल यूज साठी याचा वापर होतो, औद्योगिक. राज्यसेवा 2018 मध्ये प्रश्न विचारला, काय विचारला की पाण्यात क्लोरीन नेहमी मिसळवतात, का बरं मिसळवतात? आता तुम्ही म्हणाल की हा याच्या संबंधी आहे का प्रश्न? कॅटलिस्ट संबंधित नाहीये, कॅटलिस्ट संबंधित नाहीये, तरी पण हा इथे प्रश्न आलेला आहे. तर मग डिस्कस करूनच घेऊ आपण. हा एक प्रश्न आलेला आहे, डिस्कस करून घेऊ आपण. आता हा प्रश्न कशातला आहे? ऍसिड बेस आपण पाहिलं, ऍसिड बेस सॉल्ट. तर वेगवेगळ्या प्रकारचे सॉल्ट, ब्लिचिंग पावडर, बेकिंग सोडा, वॉशिंग सोडा हे आपण पाहिलं, तर त्याच्यामधला हा प्रश्न आहे. तर इथे पण आला तर आपण डिस्कस करूनच घेऊ. पहा, पाण्यात क्लोरीन नेहमी मिसळवतात, का बरं? कारण जंतू मरण्यासाठी. कशा प्रकारे? जसं ब्लिचिंग पावडर पहा, ब्लिचिंग पावडर कॅल्शियम ऑक्झिक्लोराइड, हे CaOCl2 कॅल्शियम ऑक्झिक्लोराइड हे पावडर असते. तुम्ही पाहिलं असणार विहिरीमध्ये. सुरुवातीला आता आम्ही लहान होतो, खेड्यामध्ये राहायचो, तेव्हा ग्रामपंचायतचा एक शिपाई तो काय करायचा, पावडर आणायचा थैलीमध्ये, विहिरीमधून 1 बाल्टी पाणी काढायचा, त्या पाण्यामध्ये 2-3 मूठ जे ब्लिचिंग पावडर होतं ते टाकायचा आणि त्याच्यानंतर मग ते टाकल्यानंतर वास यायचं त्याच्यातून आणि ते मग बाल्टी जी आहे ती नदी आपल्या त्या विहिरीमध्ये सोडून द्यायचा. पूर्ण पाणी पांढरं होऊन जातो. तर सुरुवातीला असं वाटायचं की हा जंत मरण्यासाठी तो सांगत होता की हे जंत मरण्यासाठी असते, परंतु आता समजते की त्याच्यामधलं नेमकं त्याच्यामध्ये काय होते. तर बघा, हे काय आहे? ब्लिचिंग पावडर. ते पाण्यामध्ये टाकलं तर काय, कॅल्शियम हायड्रॉक्साईड बनते आणि क्लोरीन गॅस तयार होते, म्हणून आपल्याला त्याच्यामधून जो वास येतो ना, तर क्लोरीन गॅसचा वास येतो. ठीक आहे, ही क्लोरीन गॅस काय करते? ही जंत मारण्याचं काम करते. पहिले काय करते? ही क्लोरीन गॅस पाण्यासोबत रिएक्शन होऊन काय बनवते? तर
हायपोक्लोरस ऍसिड बनवते, HOCl, याला आपण हायपोक्लोरस ऍसिड म्हणतो. याचे जर का 2 तुकडे झाले तर H पॉझिटिव्ह आणि OCl निगेटिव्ह. आणि हा OCl काय करतो, हा जंतांसोबत रिएक्शन करून जंतांना मारतो. ठीक आहे. हायपोक्लोरस ऍसिड हे काय आहे, हायपोक्लोरस ऍसिड बनवण्यासाठी क्लोरीन गॅस पाहिजे असते, जी पाण्यामध्ये विरघळली की हायपोक्लोरस ऍसिड बनवते आणि ती मग जंतांना मारते. ठीक आहे. अशा प्रकारे ही रिएक्शन होते. जंतू मारण्यासाठी याचा वापर होतो क्लोरीन गॅसचा. ठीक आहे. इथे हा टॉपिक जो आहे कॅटॅलिस्ट, हा टॉपिक इथे संपतो. ठीक आहे. धन्यवाद.